हॉटेल साहिलमध्ये आम्ही थांबलो आहोत. तिकडे जबरदस्त अशी मिसळ नाही घेतली आम्ही कट वडा घेतला विथ ग्रेव्ही. त्याला कट म्हणतात ग्रेव्हीला कोकणामध्ये. आणि ती एकदम एक नंबर बनवली आहे. खूपच छान आहे. मला दे. खूपच छान बनवलं आहे. व्हेरी टेस्टी. पाव आहे, बटाटा वडा आहे, चण्याची उसळ आहे, कांदा. ते कट जी बनवली आहे ती चण्याच्या उसळीची बनवलेली आहे. बरोबर ना रे? खूपच छान बनवली आहे. आणि कांदा. टेस्ट एक नंबर. तर हॉटेल साहिल तुम्हाला गणेश मंदिराच्या समोरच दिसेल. कोंडा घाट कंटोली त्या समोर आहे हॉटेल साहिल. इथे ब्रेकफास्ट करू शकता. आम्ही ब्रेक घेतला आणि ब्रेकफास्टसाठी थांबलो. ते एकदम त्रिकुटच रस्ता आहे. टी जंक्शन दिसतंय. तिकडे आहे हॉटेल साहिल. दादा एक नंबर होता. खूपच छान. म्हणजे कधी कधी आहे ना, काय म्हणतात त्याला, छोट्या पॅकेटमध्ये मोठा धमाका सारा टाईप्स आहे. मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये पण एवढी चांगली मिसळ नाही किंवा उसळ नाही तेवढी चांगली याच्याकडे मिळाली. खूपच चांगली टेस्ट होता. खूपच मस्त. नाश्त्याला सगळं काय मिळतंय. दादा खासियत काय फक्त कटवडाच आहे काय अजून काय आहे? सगळं आहे बघा. नाश्त्याला एक नंबर आहे. वडा पण चांगला होता कारण तो कटवड्यामध्ये मी घेतला होता. खूपच छान. तर फोंड्याला जर तुम्ही येता तर फोंड्याला हॉटेल साहिल आहे. छोटंसं वाटतंय पण खरंच खाद्य अमेझिंग होतं. एवढं चांगलं खाद्य छोट्या रेस्टॉरंटमध्ये फार कमी वेळेला आपल्याला मिळतं. पण किंमतच राहिली माझी सांगायची तर कितीला आहे कटवडा? 50 रुपयाचा कटवडा आहे. आणि त्याच्या पावाबरोबर आहे तर पावाबरोबर 50 रुपये कटवडा म्हणजे वर्थ आहे. आणि नाश्ता अमेझिंग. म्हणजे एवढी टेस्टी ना की पुन्हा एकदा रिइटरेट करेन की चांगल्या चांगल्या मोठ्या रेस्टॉरंटची चव नाही आहे ती इथे तुम्हाला मिळेल. एकदम गणेश मंदिर आहे. गणेश मंदिराच्या समोर गणेश मंदिर समोर हॉटेल साहिल. एकदा टेस्ट करा म्हणजे परत एकदा इथे आलात तर तुम्ही नक्कीच खा. थँक्यू दादा.